नमस्कार, उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी मोसंबीचा सरबत बनवते बघा। मोसंबी खूप छान मोसंबी आहे बघा। आज मी मोसंबीचा सरबत बनवते ना, सरबत करते। 5 मोसंबी आहे, 1 किलो मोसंबी। तर आता मी सुरीने हे सगळं कट करून घेते याचं आणि बारीक करून आणि मिक्सरला हे करते, याचं ज्यूस बनवते, मोसंबीचा सरबत। हे बघा, आता मी असे साल्ट काढून घेते। आता मी साफ करून झाली माझे, एवढं बिया निघाला, एवढा कचरा काढला, ते सगळं साल्ट काढून घेतले आणि आता हे बघा साफ केले आणि आता हे बघा सगळे बारीक बारीक तुकडे केले याचे असे। आता मी हे मिक्सर मध्ये घालते, हे मिक्सरच्या भांड्यात सगळे एक एक करून घालते। तर मी साखर थोडीच घालणार आहे, साखर एवढी घालते, अर्ध्यापेक्षाही कमी साखर घालते। हे बघा, हे बर्फ याच्यामध्ये घालते। आता हे याच्यामध्ये आणि असं गाळून घेते, मोठे गाळणी घेतले ना काही त्याच्याने पूर्णाचं हे कोणी गाळलं का लवकर होऊन जातं, गाळल्या जातं, म्हणून मी हेच घेतलं। झालं माझं सरबत करून, हे बघा किती सुंदर, अगदी छान गाळून घेतला मी। आता मी ह्याच्यात भरते ग्लासामध्ये। बर्फ टाकायला लागतो ना, म्हणून मग हे घे सरबत झालं माझं सरबत करून। दोन ग्लास भरले, झाला करून सरबत। माझं सरबत करून बघा, आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये मला सांगा कसा झाला कसा नाही ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा सरबत पिऊन एकदम कमजोरी अगदी हे होऊन जाते। जर अशक्तपणा आला असेल तर मोसंबीचा सरबत करून प्यायचा, रस करून प्यायचा, तो एकदम शरीराला चांगला असतो। तर अप्रतिम लागतो हा प्यायला, एकदम छान थंडगार मोसंबीचा सरबत। माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।